तुमचा वीक असेल, तुमची एनर्जी लेवल लो, तुम्ही काही फोकस करणार नाही, तुम्हाला काय वाटलं नाही. कसं आलं बघा, म्हणजे जे सिम्पटम मी तुम्हाला सीरियस मध्ये सांगितलं, असं डिफरन्शिएट विचारणार आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फॅटिग ऑफ सीरियस अँड एंडोक्राइन. दोघांमध्ये तेच बोलतात एकदम. सिरियसच्या सगळ्या क्लास फॅटिग पार्टमध्ये बघा, किंवा जर मस्त 10 पैसे विसरलाच पाहिजे बघा. आता कोण बोलू, जोपर्यंत तुम्ही यूज करणार आहे तोपर्यंत तुम्ही जा. मी तुम्हाला 100% सांगतो की गोष्ट आहे ना, आपण सुद्धा वाटतो 31 तारीख तुम्ही टार्गेट केलं होतं, पण 31 तारखेला पुढे पण येण्याचा योग येणार आहे असं वाटतंय. पण चालतं बघू. एंडोक्राइन मध्ये सुद्धा पहिलं सिम्पटम जे येतं ना, ते फटीग पासून सुद्धा. जे फटीग सिरियसपेक्षा वेगळं आहे ते मला माहीत आहे. ते दोन्ही मी तुम्हाला सांगितलं. आता तिसरं सांगितलं, कोणी मला आठवतं त्यांना आठवतं हा बघायला सांगायचं ना, अजिबात सांगायचं. डिफरन्शिएट करायला पॉईंट आहे. ह्याच्या आधी खूप वेळ सांगितलं मी, बट साठी सुद्धा थायरॉइड फार इम्पॉर्टंट आहे. तेच असते की डायरेक्ट बाकीच्या दृष्टीतून स्टिम्युलेशन करत असते. तर मग आणि ही एकच सिस्टीम अशी आहे ना, तिच्याकडून एक गोष्ट शिकायला मिळतं. म्हणजे पाठ करून मग सांगितलं फेज कसा तयार, तसं या सिस्टीमकडून एक डायरेक्ट म्हणजे हे जे असे बोलतात ना, माझ्यासमोर जो जसा वागतो ना, मी त्यासमोर तसंच वागतो. एंडोक्राइन सिस्टीमचा वागतो. कारण का इथं कोणतंच हार्मोन स्टिम्युलेट होत नाही. बघा मी काय म्हणलं, स्वतःहून तो येतच नाही जोपर्यंत त्याला कोण स्टिम्युलेट भेटत नाही. जसा स्टिम्युलेट तसा रेस्पॉन्स, दॅट इज द एंड. आजपासून तर शिकलं नाही, मला एवढंच माहित होतं. आम्हाला स्मेल आला तर आमचा सलायवा निघतो. आमचा सलायवा थोडंसं इंटरेस्टेडमध्ये होतं की गॅस्ट्रिक ज्यूस बनतो. गॅस्ट्रिक ज्यूस थोडा डिओडिनमध्ये आला की फॅन्टॅटिक ज्यूस येतो. तुम्ही फक्त वाचत आहे, पण ॲक्च्युअली समजून नाही घेतलं की असं का ठेवलंय. तुमचा स्वभावाचा पाठ आहे. हाऊ टू रिस्पॉन्स. प्रॉब्लेमच आहे, तुम्ही रिस्पॉन्स कसा देता त्याच्यावर ते डिपेंड आहे की प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का नाही. म्हणून एवढा लेवलला. बाकीचे फार छोटे छोटे होते. सिरियस सुद्धा फार छोटी वाट लागले. एकदम तुमच्या बॉडीच्या प्रत्येक सेलला जरुरी आहे की एंडोक्राइन. फक्त न्यूट्रिशन, फक्त पंपिंग करून न्यूट्रिशन पाठवणं वेगळी गोष्ट आहे, पण ते पाठवलेलं युटिलाइज करणं ही एंडोक्राइन. फक्त जाणीव करून देणं ही सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे. ती जाणीव झाल्यानंतर पचवणं एंडोक्राइन. त्या दोघांचं सपरेशन होतं. सीएनएस सप्रेस झालं की एंडोक्राइन, हार्ट सप्रेस झालं की एंडोक्राइन. म्हणून ह्याला विलेकर सरांनी 6th लेवल, अजून एक लेवल राहील 7th सपरेशन लेवल. आपण डर्मॅटॉलॉजी बघा, ऐका सुरू केलं होतं डर्मॅटॉलॉजी. आम्ही तेच त्याच सिस्टीमने शिकवले सगळं. पहिले स्किनचे प्रॉब्लेम, त्यानंतर फक्त सरांनी मध्ये 2 सिस्टीम त्यामध्ये सोडून आपण लगेच सेंट्रल नर्वस सिस्टीम घेतलं, त्यानंतर हार्ट घेतलं आणि आता एंडोक्राइन. तसेच इमोशन आपण वाढत होतो त्या लेवलला. एक सार्वजनिक सोसायटी, आयसोलेशन, तिथे पॉईंट बघितला. कव्हर झाला तो हर्टमध्ये बघितला. एकदम मोठमोठे जे
बिल्डअप केलेले ऑर्गनायझेशन आहे हार्टनी ते ब्रेकअप व्हायला ते सुद्धा ब्रेकअप झालं की मग तुम्ही एंडोक्राइन केलं इथं तुमचे इमोशन्स थोडेसे वेगवेगळे असतात पेशंट डबल पार्टमध्ये तर इथून पुढे तो सिझोफ्रेनियासारखा पार्ट्स आपल्या एंडोक्राइनमध्ये काही काही गोष्टी एकदम सायकोलॉजी म्हणजे तुम्ही हे सगळं तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही युटिलाइज नाही केलं म्हणजे तुम्हाला आता 4 ऑर्गनचे जे हार्मोन्स होतात 4 ठिकाणी वेगवेगळे सेन्सेशन प्रत्येक ठिकाणी 2 एकमेकांच्या विरुद्ध सेन्सेशन बघायला मिळतात एंडोक्राइनचे पेशंट एकच मेडिसिन 2 ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सिम्पटम दाखवत असेल की एंडोक्राइन सिस्टमची आहे तुम्हाला सिम्पटम दाखवतो कुठेतरी वेळेस नेटवर्कवर वाचलं तर हे सिम्पटम आता पहिल्यांदाच वाचायसारखं वाटलं तर ते एंडोक्राइनच्या रिलेशनमध्ये आहे त्याच्यामध्ये परिणाम पण नाही एंडोक्राइन हे सिम्पटम सांगायचं फटीग परत येतं इथलं फटीग आहे ना एकदा थांबता येईल पण विसरून जाईल ना पुढच्या चॅप्टरवर सिरियस विसरला फटीग खूपच एक्झाम्पल देऊन सांगितलं मी फटीग सिरियस की लोअर लिम्बमध्ये फटीग असते आणि हे फटीग आहे ना अप्पर पार्टमध्ये जात आहे आणि ते लोअर पार्टकडे त्यांचं ट्रान्सफर होत आहे विशेष म्हणजे काय माहिती या फटीगमध्ये each cell is involved each cell is involved because सगळ्यात largest function of the body is metabolism सगळ्यात आणि मी ना आता तो एक वाक्य बोलणार आहे हे वाक्य बोलल्यानंतर ज्यांना कोणाला ना असं वाटत असेल ना की आता ती सुटली आता थोडं सुटणार नाही मुलीसाठी स्पेशल हे वाक्य आहे मुलांपेक्षा जास्त खायला शिका तुमचं मेटाबॉलिझम मुलांपेक्षा जास्त खर्च होते म्हणजे म्हणजे आपण विचाराला स्टिम्युलेट करू शकत नाही त्याचं कारण मुलीमध्ये एकच आहे त्याचं डाएट तुमचं एनर्जी त्यांचं मेटाबॉलिझम सगळ्यात जास्त डाएट हा जो प्रकार आहे ना तो कशासाठी असतो माहितीये मेटाबॉलिझम चांगलं चालला म्हणून असतो तुम्ही उलट करता मेटाबॉलिझम सगळं डिस्टर्ब करून टाकता मी ना डायटिशियन वाल्यांना चार्ट केलं असं विचारत असतो की पहिलं असं करत होतो थोडं नॉलेज अपग्रेड करण्यासाठी कोणीही मेटाबॉलिझम बघून तुमचं डाएट देत नाही आणि जे मेटाबॉलिझम बघून डाएट देत नाही ना आम्ही म्हणतो ते फॉलो पण करायचं एंडोक्राइन सिस्टम आहे ओबेसिटी सगळ्यात मेन पार्ट आहे एंडोक्राइन तो योगा आणि शिकवणार नाही मला केसमधून बघायचं आहे पण तरी बघू आपण 31 नंतर आहे ना काही बोललं ना तर ते पण बघू पण ओबेसिटी हे तुम्हाला तो एंडोक्राइनच्या रिलेटेड डायबिटीज पण सांगेल डायबिटीज मला पहिल्यांदा चांगला करून जाईल काय पॅनक्रायटिस इमोशन्स कसे त्याला हँडल करतात एंडोक्राइनच्या रिलेटेड जेव्हा मी बोलतो तेव्हा 2 म्हणजे थायरॉइड पर्टिक्युलरली थायरॉइडमध्ये एक सिम्पटम सुद्धा इम्पॉर्टंट जे माइंड लेवलला आहे मोठा आहे मी तुम्हाला ना तोच वर्ड शिकवतो म्हणजे मग एंडोक्राइन म्हणजे आपण थायरॉइड सिम्पटम आणि आपलं माइंड तुम्हाला पटपट पटपट जमा करतो थायरॉइड म्हणजे मी काय घेतलंय मेटाबॉलिझम वीक होतो मेटाबॉलिझम म्हणजे काय आलं ना एनर्जी प्रोडक्शन जेव्हा फटीग म्हणून सांगेल हार्टचं सिम्पटम फटीगच आहे त्याचं पहिलं सिम्पटम फटीग आहे इकडे फेक आहे इकडे बोरिंग आहे बोर्डम आहे ना सगळ्यात महत्वाचं रुब्रिक मोठं रुब्रिक आहे पेशंट आता थोडं जरी जस्ट क्लिक तरी करून गेला ना बोर व्हायला संपलं का त्याला आधी त्याचं एंडोक्राइनला आणि त्याच्या डायजेशनला आधी पेशंट मोठ्या झोनमध्ये जाणार सगळ्यात जास्त इथून जे एमडीला येतात त्यांच्याकडे खास स्पेशली एमडीला येणार आहे त्यांच्याकडे खास जेव्हा ना एंडोक्राइनच्या पेशंट आला तर तुला डायग्नोसिस लेट झालेलं असतं ॲलोपॅथी
पेशंट खूप काही खाऊन येतो आपल्याकडे, पण हे पेशंट एक नाही असं तुम्ही ना 1 महिना 2 महिन्यासाठी नाही, ते पेशंट 1.5 2 वर्षासाठी बॅड प्रोग्नोसिस नाही. सगळ्यात स्लो हिलिंग वाली ही सिस्टीम आहे. मी तुम्हाला याचं कारण सांगितलं का, जसं येईल पुढे स्टिम्युलस तसाच रेस्पॉन्स देणार नाही, त्याचा स्लोपन आहे. म्हणजे त्या माणसाने पथ्य केले बरोबर 21 दिवस आणि 22व्या दिवशी हा म्हणला त्याचा हार्मोन सुद्धा हो येस म्हणतो आणि लगेच काम आहे. आणि अजून त्याला परत 21व्या दिवसापर्यंत पोहोचून हे या सिस्टीमचं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला समजलं तरच तुम्ही पेशंटला सांगू शकता. त्या पेशंट येऊन तेच बडबड करणार, परत तेच झालं, हो तेच होणार आहे. ती सिस्टीम कशी आहे, तुम्ही एक्झॉस्ट होऊन नका. तुम्हाला कळायला पाहिजे की हा पेशंटचा रिपीट का म्हणतो येऊन, हे सिम्पटम परत आलं असं परत माझा गुडघ्याच्या मागे एंडोक्राइन सिस्टीम आहे, आम्हाला कधी कळणार. त्या गुडघ्याच्या मागे ते नाही आता रुमॅटॉलॉजी मी सांगितलं रिस्ट्रिक्टेड, पण तेव्हा सांगितलं मी सगळ्या सिस्टीमचा एक पॉईंट का सांगितला, ती गोष्ट तिथंच आहे, ती कव्हर होते. पेशंट तुम्हाला पहिल्यापेक्षा मोकळं चालला बघ काय झालं, रुमॅटॉलॉजीमध्ये काय पाहिजे तुम्हाला, कोणतं माइंड सॉल्व्ह झालं, मला पहिल्यापेक्षा चांगलं चालायला यायला सर, बस संपलं ना. पण एंडोक्राइन मला असं म्हणत नाही, एंडोक्राइन मला स्टिम्युलेट झाला ना की लगेच तेच तिथूनच सुरुवात. ते पेशंट फार चांगले असतात, मी फार एन्जॉय करतो. पण मी आजपर्यंत ना कमी मुलांपर्यंत गेलो, पण आज मी अशी वर्गात डिस्कशन कधी केलं नाही. मी केसचं तुम्ही एक्झॉस्ट कारण का तुमच्या सिस्टमचं काय करायचं म्हणून पहिलं पण सांगतो एक सिस्टम पेशंट ते बोलायला लागलं, एकच सीट बघायला लागलं ना तुम्हाला होऊन जाते त्या पेशंटमध्ये हे शब्द कॉमनली आहेत. कारण एनर्जीच नाही, मेटाबॉलिझम कमी, थायरॉइड म्हणजे मेटाबॉलिझम कमी, मेटाबॉलिझम कमी म्हणजे आता आपण त्या मेन सिस्टम जाऊ